मला वाटतं की राज ठाकरे हे महाराष्ट्रातले अत्यंत ऍक्टिव्ह असणारे नेते आहेत. मराठीचा त्यांना मोठा अभिमान आहे, त्याचा आम्हाला अभिमान आहे. पण हिंदीमध्ये बोलूच नका. आता इथे जर कुणी एखादा शिष्टमंडळ बाहेर आउट ऑफ इंडिया झालं तर त्यांच्याशी मराठी बोलायचं का? दुसरे आणि काहीतरी उत्तर प्रदेशचे किंवा बिहारचे काय उद्योगपती आले तर त्यांच्याशी मराठी बोलायचं का? त्यामुळं हिंदीमध्ये बोलूच नका. हा राष्ट्रभाषेचा अपमान आहे. मला असं वाटतं की मराठी मराठी असायला हरकत नाही आहे. पण राज ठाकरेंची मुलं मात्र इंग्लिश मीडियम मध्ये ते शिकत असतात. त्यामुळं एक तर मराठीचा अभिमान असायला काही हरकत नाही आहे. आणि आता ते ऑटो रिक्षाच्या बद्दल जो काही निर्णय सरकारने घेतलेला आहे, तर मराठी त्यांना आलं पाहिजे, गोष्ट खरी आहे. पण त्या एखादा पॅसेंजर त्या ठिकाणी हिंदी बोलणार असेल तर त्यांनी मराठीत बोलायचं का? त्यामुळं मुंबई शहरामध्ये अनेक लोक येतात. त्यामुळं मला असं वाटतं की राज ठाकरे हे जेवढे आक्रमक होतील तेवढा आमचा फायदा आहे. त्यामुळं त्यांनी किती जरी आक्रमक झाले तरी राज ठाकरेचे लोक काही निवडून येत नाहीत. त्यांचेही निवडून येत नाहीत आणि आमचेही निवडून येत नाही आहे. त्यामुळं त्यामुळं त्या आक्रमक त्यांनी एवढं होऊ नये. मला वाटतं मराठीबद्दल आम्हाला आदर आहे. आम्ही सगळे मराठी आहोतच आहोत. आणि आमचे मराठी दिल्लीमध्ये 4-5 लाख लोक आपले मराठी लोक आहे. अनेक राज्यामध्ये आपण गेलो साऊथ इंडियामध्ये तर आमच्या खानापूर आटपाडीचे लोक जे सोनं वितळणारे लोक आहेत ते शेकडोच्या संख्येने त्या ठिकाणी आहेत. सर्व देशभरामध्ये मराठी माणसं मला पाहायला मिळतं. मी युपी मध्ये गेलो तर अनेक जिल्ह्यामध्ये मी गेलो की तिथं मला 10-20 लोक मराठी लोक भेटतात. त्यामुळं सगळ्या देशामध्ये मराठी लोक आहेत. आणि मुंबई ही आपली आर्थिक राजधानी असल्यामुळं मुंबईमध्ये 60% लोक नॉन मराठी आहेत आणि 40% लोक मराठी आहेत. त्यामुळे ही आर्थिक राजधानी आहे. या ठिकाणी सगळ्यांना येण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की राज ठाकरे घटनेचा अपमान करतायत. राज ठाकरे हे मराठीबद्दल त्यांना अभिमान आहे, तर चांगली गोष्ट आहे.